आता आपण बघू 6वा धडा ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण। मग त्या धड्यात काय काय बघायचं आहे तर हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, न्यू मेथड और सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन आणि किंगडम ॲनिमेलिया म्हणजेच प्राणी वर्गीकरणाचा इतिहास, प्राणी वर्गीकरणाची नवी पद्धत आणि प्राणी जीवसृष्टी। तर हिस्ट्रीमध्ये काय बघायचं आहे ते आधीच्या काळात कोणत्या प्रकारे प्राण्यांचं क्लासिफिकेशन केलेलं होतं, त्यांचं वर्गीकरण कोणत्या पद्धतीने केलेलं होतं, ते का केलेलं होतं ते बघायचं आहे। त्यानंतर न्यू मेथडमध्ये आत्ताच्या काळात वापरली जाणारी जी पद्धत आहे ती बघायची आहे की कोणत्या पद्धतीने आत्ताच्या काळात वर्गीकरण पाहिलं जातं। आणि त्यानंतर किंगडम ॲनिमेलिया, वर्गीकरणामध्ये जे 5 क्लास पडलेले आपण 8वीला बघितलेले आहेत। 5 क्लास होते, मोनेरा, फंगाय, प्रोटिस्टा, प्लांटे आणि ॲनिमेलिया। हे 5 क्लास होते। तर त्यापैकी 5 किंगडम होते। तर त्यापैकी जो ॲनिमेलिया किंगडम आहे तो आपल्याला बघायचा आहे। मग आता त्यांनी प्रश्न दिलेला आहे की कॅन यू रिकॉल विच क्रायटेरिया आर यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम, प्राण्यांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणत्या कोणत्या निकषांचा वापर केला जातो। तर प्राण्यांचे वर्गीकरण करण्यासाठी ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे त्यांचं ऑर्गनायझेशन कोणत्या पद्धतीने केलेलं आहे, त्यांची बॉडी सिमेट्री कशी आहे म्हणजे त्यांची सममिती कशी आहे, कोणत्या पद्धतीची त्यांची बॉडी बनलेली असते। त्यानंतर जर्म लेयर्स म्हणजे त्यांच्यामध्ये किती लेयर्सपासून बनलेलं आहे, ते डिप्लोब्लास्टिक आहेत की ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 2 लेयर आहेत की 3 लेयर त्याच्यावरनं। त्यानंतर मोड्स ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन कोणत्या पद्धतीने होतं, सेक्शुअल की असेक्शुअल यावरनं। त्यानंतर सेगमेंटेशन, बॉडी सेगमेंटेशन म्हणजेच किती सेगमेंट्स त्यांच्या बॉडीवरती आहेत किंवा ट्रू सेगमेंट्स असतात की फॉल्स सुडो सेगमेंट्स असतात, त्याच्यानुसार त्यांचं वर्गीकरण हे केलं जातं। मग मागच्या इयत्तांमध्ये आपण बघितलेलं आहे की कोणत्या पद्धतीने सजीवांचं वर्गीकरण केलं जातं। The living organisms present around us are mainly plants and animals. We have studied the criteria of their classification. With the help of that, complete the following chart. त्यांनी सांगितलेलं आहे की आपण आधीच्या इयत्तांमध्ये बघितलेलं आहे की कोणत्या पद्धतीने प्राण्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं। आपल्या आजूबाजूला जास्त प्रमाणात झाडं आणि ॲनिमल्स असतात, मग त्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं, त्याचा क्रायटेरिया काय हे आपण आधीच बघितलेलं आहे। मग आता त्याच्या मदतीनुसार म्हणजे आधीच्या इयत्तांच्या माहितीनुसार किंवा अभ्यासानुसार मग आपल्याला हा चार्ट कंप्लीट करायचा आहे। तर सर्वात सुरुवातीला लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच सजीव। तर सजीवांचं मेन क्लासिफिकेशन जे आहे ते प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोटमध्ये होतं, म्हणजेच आदिकेंद्रकी जीव आणि दृश्यकेंद्रकी जीव। प्रोकॅरियोट म्हणजेच आदिकेंद्रकी म्हणजेच काय की ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस हा क्लिअर नसतो किंवा न्यूक्लिओलस प्रेझेंट असतो त्यांच्यामध्ये, आणि यूकॅरियोट्स म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस हा पूर्णपणे प्रेझेंट असतो, त्याच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेनसुद्धा प्रेझेंट असतं। त्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन हे प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोटमध्ये केल्यानंतर प्रोकॅरियोटचं पुन्हा क्लासिफिकेशन हे मोनेरामध्ये होतं, म्हणजे प्रोकॅरियोटमध्ये मोनेरा किंगडमचे ॲनिमल्स येतात। त्यानंतर आहे यूकॅरियोटचं क्लासिफिकेशन पुढे परत केलं जातं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम। मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय, ती युनिसेल्युलर म्हणजे ज्यांच्यामध्ये फक्त एकच सेल प्रेझेंट असते त्यांना आपण म्हणणार युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम। आणि त्यांच्यामध्ये मग येते ती किंगडम प्रोटिस्टा, त्यामध्ये प्रोटिस्टा सृष्टीचा समावेश होतो। एकपेशीय सजीवांमध्ये प्रोटिस्टा सृष्टीचा समावेश केला जातो। त्यानंतर दुसरा भाग पाडला जातो तो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचा म्हणजेच बहुपेशीय सजीवांचा। मग बहुपेशीय सजीवांमध्ये सुद्धा 2 भाग पडतात, पहिला आहे सेल वॉल असणारे, दुसरा आहे सेल वॉल नसणारे म्हणजेच विथ सेल वॉल विदाऊट सेल वॉल, म्हणजेच पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे। तर पेशीभित्तिका नसणाऱ्यांमध्ये डायरेक्ट किंगडम ॲनिमेलिया येते, कारण आपल्याला माहिती आहे की सेल वॉल ही फक्त प्लांट्समध्ये प्रेझेंट असते, ॲनिमल्समध्ये सेल वॉल नसते, ॲनिमल्समध्ये डायरेक्टली सेल मेम्ब्रेन असतं। त्यामुळे मग त्यामध्ये फक्त विदाऊट सेल वॉलमध्ये फक्त ॲनिमेलिया किंगडम येतो। तर विथ सेल वॉलमध्ये ऑटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स अशी विभागणी केली जाते। ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी आणि हेट्रोट्रॉप्स म्हणजे परपोषी। स्वयंपोषी म्हटलं की त्यामध्ये किंगडम प्लांटे येते, कारण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात प्रकाशाच्या मदतीने। आपल्याला माहिती आहे फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषणाच्या मदतीने ते आपलं अन्न तयार करत असतात। तर दुसरं येतं त्यामध्ये हेटरोट्रॉप्स म्हणजेच परपोषी, म्हणजे जे दुसऱ्याच्या जीवावर जगून स्वतःचं पोषण करतात अशांना आपण परपोषी म्हणजेच हेटरोट्रॉप्स म्हणतो।
तर त्यामध्ये किंगडम फंगाई येते, म्हणजेच कवकवर्गीय प्राणी जे असतात किंवा कवक ही सृष्टी त्यामध्ये येते. कारण फंगाय काय करतात, तर ते सॅप्रोफायटिक असतात, ते कुजलेल्या पदार्थांवरती स्वतःचं पोषण करतात, त्यातले न्यूट्रिएंट्स ते ॲब्झॉर्ब करतात आणि मग त्यांचे पोषण हे होत असते. मग अशा पद्धतीने हा चार्ट कंप्लीट होतो. सर्वात आधी सजीवांचं क्लासिफिकेशन हे प्रोकॅरियोट म्हणजेच आणि युकॅरियोट्समध्ये होतं. म्हणजेच सजीवांचं क्लासिफिकेशन हे आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकीमध्ये होते. आधी केंद्रकीमध्ये नंतर किंगडम मोनेरा म्हणजे मोनेरा सृष्टीचा समावेश होतो. त्यानंतर युकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजेच एकपेशीय आणि बहुपेशीय सजीवांचा समावेश होतो. त्यानंतर एकपेशीय सजीवांमध्ये किंगडम प्रोटिस्टाचा समावेश होतो. तर बहुपेशीय सजीवांमध्ये पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे असे 2 भाग पडतात. पेशीभित्तिका असणाऱ्यांमध्ये स्वयंपोषी आणि परपोषी. त्यापैकी स्वयंपोषी म्हणजे किंगडम प्लांटे म्हणजेच वनस्पती वर्गीयचा समावेश होतो. तर हेट्रोट्रॉफ्समध्ये किंगडम फंगाय म्हणजे कवकवर्गीयांचा समावेश होतो. तर विदाऊट सेल वॉलमध्ये किंगडम ॲनिमेलियाचा समावेश होत असतो.